नमस्ते, मी मेघना जजम. आपल्या मोटिवेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज स्त्रीची व्याख्या म्हटली तर ती महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली एवढी मोठी असलेली ही स्त्री आणि त्यातून आजची प्रगत स्त्री. पण ह्या प्रगत स्त्रीला खरोखरच सामाजिकतेचं, मानसिकतेचं भान आहे का? आणि नेमक्या कायद्यामधल्या तरतुदी तिच्यासाठी कोणत्या आहेत, ह्यासाठी हा स्पेशल भाग मी तुमच्यासाठी घेऊन येते. आणि आजच्या स्पेशल भागामध्ये जो आहे विधवा स्त्री आणि तिच्याविषयी कायद्यामध्ये असलेल्या तरतुदी भाग 1 हा मी आज तुमच्यासमोर घेऊन येते. आणि त्यासाठी खास आज आपण आमंत्रित केलेलं आहे आज आपल्या एका सखीला. ती म्हणजे अनिशा योगेश फणसळकर म्हणजे जोशी. आणि नावाप्रमाणेच तिनं क्रिमिनॉलॉजीमध्ये LLM केलेलं आहे. येस, एक महिला असली तरी क्रिमिनॉलॉजीमध्ये LLM केलेलं आहे. इतकंच नाही तर श्रीलंकन ओपन युनिव्हर्सिटीमधून काउन्सिलिंग आणि सायकोलॉजीमध्ये सुद्धा तिने एवढं मोठं एज्युकेशन घेतलेलं आहे. इतकंच नाही, 30 वर्षाचा प्रदीर्घ असलेला हा तिचा अनुभव फॅमिली कोर्ट आणि काउन्सिलिंगमध्ये संपूर्ण भारतभर ती फिरती असं म्हणायला मला हरकत नाही. मोठ्या मोठ्या कमिट्यांवरती आणि सरकारी क्षेत्रांमध्ये ती लीगल ॲडवायझर आणि ट्रस्टी म्हणून काम करते आहे. त्याचं अगदी उत्तम उदाहरण पाहिलं तर भारती विद्यापीठासारख्या विद्यापीठामध्ये, DY पाटील विद्यापीठामध्ये ती लीगल ॲडवायझर आहे. इतकंच नाही तर फॅमिली काउन्सिलर आहे, हायकोर्ट मेडिएटर आहे, चाइल्ड काउन्सिलर आहे, लीगल एड पॅनल इज कंडक्टेड बाय लीगल एड सेंटर थ्रू द विधी सेवा प्राधिकरण. आणि ह्याच प्राधिकरणाचा एक भाग म्हणून ती काउन्सिलिंग करते वडगाव आणि मावळच्या सिव्हिल कोर्टमध्ये. तर इतका प्रदीर्घ अनुभव घेतलेली ही आपली सखी आणि आज सहभागी होतीये आपल्या विधवा स्त्री, आजचा समाज आणि कायद्यातील तरतुदी यामध्ये. आणि हो, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका. तेव्हा आमंत्रित करूया अनिशा योगेश फणसळकर ताई जोशी यांना आजच्या विशेष भागामध्ये विधवा स्त्री आणि कायद्याच्या तरतुदीमध्ये. नमस्ते अनिशा ताई, तुमचं ह्या कार्यक्रमामध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत. आणि खूप छान वाटतंय की आज तुमच्यासारखी म्हणजे इतका 30 वर्षाचा एक्सपिरियन्स असलेली सखी आज आमच्या सोबत आहे कायदा विषयक संपूर्ण बोलण्यासाठी. त्यामुळे पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. अनिशाताई, माझा पहिला प्रश्न असा आहे की आज आपण जो विषय घेतलाय की आजची प्रगत भारतीय स्त्री, तिचे बदलते सामाजिक दृष्टिकोन आणि कायद्याच्या तरतुदी, आणि त्याच्यातला हा भाग 1 आज आपण पाहतोय की विधवा स्त्री, आजचं समाजमन आणि कायद्यातील असलेल्या तरतुदी, हे आज आपण खरं तर पाहतोय. आज आपण म्हणतोय की आज आपण प्रगत आहोत. म्हणजे तुम्ही स्त्री आहात, मी एक स्त्री आहे. आज आपण अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय. स्त्री अगदी प्रगत आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, एवढंच नाही, राष्ट्रपती, पंतप्रधान, म्हणजे सर्वच भूमिकांमधून आज स्त्री जाते आहे. तरी सुद्धा जर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर तिचा नवरा गेल्यानंतर तिला दुय्यम स्थान मिळतं किंवा वाईट टाकलं जातं. आणि सगळ्यात वाईट शब्द जो काही असेल या जगातल्या डिक्शनरी मधला तो म्हणजे विधवा हा शब्द. आणि तो शब्द ऐकला तरी अक्षरशः अंगावरती काटे येतात, दुःख वाटायला लागतं, असा तो भयानक शब्द. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्ही काय मत मांडाल याविषयी? नक्कीच सर्वांना नमस्ते एकतर. आणि मेघनाताई, तुझं खूप एकतर कौतुक आणि अभिनंदन अशासाठी की असे विषय लोकांसमोर आणण्याचं धाडस तू कायमच करतेस. आणि आजचा विषय मला असं वाटतंय की खूप गरजेचा आहे. तू आता ज्या पोटतिडकीने बोललीस की विधवा जसं काही एक वाळीत टाकलेली स्त्री अशा अर्थाने तिच्याकडे जातो. आपला आजचा विषय जो आहे तो बदलतं भारतीय मन, समाज मन, प्रगत भारतीय स्त्री. सगळ्यात आधी आपण बघूया विधवा कुणाला म्हणायचं. खूप संभ्रम असतो या बाबतीत लोकांचा. विधवा म्हणजे बाकी कुठलीही नाही तर जिचा त्या स्त्रीने आपला पती गमावलेला आहे, तो कुठल्याही कारणास्तव असो, जिला पती नाहीये अशी कुठलीही स्त्री ही विधवा स्त्री आहे. मग अशी ही विधवा स्त्री, तिचं स्थान काय आहे आपल्या समाजात? आज नाही, पूर्वंपार काय आहे, आपला समाज काय सांगतो, आपली संस्कृती काय सांगते,
खरंच आहे की तुझे म्हणालीस ते की मानसिकता बदलली आहे का, बदलायची आहे का, दृष्टिकोन वेगळा बघायचा आहे का, दृष्टीनं वेगळा चष्मा घालावा लागणार आहे का? निश्चितच. अगदी पुराण काळामध्ये सुद्धा विधवेला एक वेगळा दर्जा होता असं मी म्हणेन. त्या काळात स्त्रियांना असं वाळीत टाकलं जात नव्हतं, त्यांच्या शब्दाला मान होता. नंतर काही स्थित्यंतर झाली, सामाजिक, भावनिक, आणि मग तू वर्चस्वादाच्या ह्या सगळ्या लढाईमध्ये तू मोठा का मी मोठी, ह्या सगळ्या भांडणामध्ये असं झालं की स्त्री मागे मागे पडत गेली. स्त्री मागे पडण्याचं, त्यातही भारतीय स्त्री मागे पडण्याचं मला असं वाटतं पहिलं कारण भारतीय समाज नाही. दुसरं, भारतातली प्रत्येक स्त्री आहे. कारण मी जोपर्यंत मला प्रगत आहे असं समजत नाही तोपर्यंत दुसरा येऊन मला कोणी न कौतुकाचे 2 शब्दही देणार नाही आणि कुठला ट्रॉफी पण बहाल करणार नाहीये. मला आत्म समजून घ्यायला लागणार आहे की मी स्त्री आहे, ती मी प्रगतच आहे. मी एक छोटं मेघनाते या बाबतीत तुला उदाहरण देते. कदाचित माझं वाक्य कुणाला पटणार नाही. महिला दिन आपण साजरा करतो, पण महिला सक्षम होण्याकरता अभिप्रेत अर्थ काय येतात ना की महिला सक्षम नाहीये आणि तिला प्रगत करायचे का, म्हणून एकच दिवस का साजरा करायचा आहे? स्त्री कुठलीही असो, महिला कुठलीही असो, ती प्रगत आहे, अशिक्षित आहे, सुशिक्षित आहे, गरीब आहे का श्रीमंत आहे, स्त्री ही सक्षमच आहे. तिला फक्त ना वाटेवर त्या आणणं, मेन स्ट्रीम मध्ये आणणं गरजेचं आहे. तसंच मी असं म्हणेन की विधवेचं स्थान हे कोणी दुसऱ्यांनी नाही द्यायचे, ते विधवेने स्वतःकडे ओढून घ्यायचे. मग त्याच्याकरता काय करायला लागेल? त्याचकरता आपला हा विषय आहे आजचा, की तिला जागरूक राहणं गरजेचं आहे. तिच्यामध्ये जागरूकता आपोआप एका रात्रीतनं येणार नाहीये, पण मग त्याच करता तुला मला प्रयत्न करायचे ग. म्हणजे कुणाला, अगं तू स्त्री आहेस एक समाजातली, मी एक स्त्री आहे, तर मीच तुला समजून घ्यावं लागणार आहे. ही मानसिकता प्रत्येक स्त्रीनं ठेवली पाहिजे. आणि तसं बरोबर आहे तुझं म्हणणं. आणि तसं म्हणजे आम्ही तुला मध्येच टोकते खरं तर, विधवा हा विषय निघाला म्हणून, की जेव्हा स्त्रीचा दौरा जातोय तेव्हा तिच्या कपाळावरचं पहिलं कुंकू ही स्त्री पुसते, तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र एक स्त्री ओढतीये, तिच्या हातातल्या बांगड्या ही स्त्री फोडते. इतकी शोकांतिक आहे की आज एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीवरती अन्याय करते. खरं सांगू, याच्या बाबतीत ना मी असं म्हणेन की माझ्याकडं असंख्य केसेस आतापर्यंत येऊन गेल्या, फक्त कायदेशीर नाही तर समुपदेशना करता सुद्धा. त्यामध्ये त्या विधवे स्त्रीची तळमळ, तिची कळकळ, तिचं म्हणणं हेच असतं की मला ज्या दिवशी मी विधवा झाले त्या दिवशी पहिला शब्द काय ऐकायला येतो ना, तर कपाळ करंटी, पांढऱ्या पायाची, तुझ्यामुळे आमचा मुलगा मेला. हे वाक्य तर वारंवार तिला ऐकायला लागतं. म्हणजे ज्या स्त्रीला एक दिवशी तुम्ही वाजत गाजत लक्ष्मी म्हणून घरात घेऊन आलात, एका रात्रीतनं ती कपाळकरंटी होते, एका रात्रीतनं तिचं सगळं जे काही अस्तित्व आहे ते संपून टाकता तुम्ही का, तर तुमचा मुलगा, लिटरली हे शब्द असतात की आमच्या मुलाला तू खाल्लंस. काय अशी कारणं आहेत बरं समाज मनाची, की तर मी असं म्हणेन त्याला पारंपरिकतेची जोड आहे, त्याला संस्कृतीची जोड आहे. आपल्या समाजामध्ये स्त्रीने हे असंच वागायचं असतं, पुरुष हा असंच वागणार आणि पुरुषाने असं वागलं तर चालतं. ही वाक्य कायम आपण ऐकतो. स्त्रीने असं वागलं तर चालतं हे वाक्य आपल्याकडं किती स्त्री प्रगत झालेली असली तरी सुद्धा अजूनही ऑफिस मधून आल्यावर चहाचा कप हा स्त्रीलाच द्यावा लागतो. त्या बाबतीत मी एक छोटं उदाहरण देईन मेघनाताई तुला. असं बघूया की ना, माझ्याकडे येणाऱ्या केसेस म्हणून नाही, एकंदरीत समाज म्हणून किती स्त्रियांना आपला पती, आपला नवरा काय कमावतो याविषयी माहिती असते सखोल, की आपल्या नवऱ्याचा पगार किती आहे, त्याचे सेव्हिंग्स किती आहे, त्यांनी काय काय नियोजन केलंय. तर तुला आश्चर्याचा धक्का बसेल, एक वेळ खेडेगावात जरा बरी स्थिती आहे, पण शहरामध्ये अगदी IT-तल्या मुलींना सुद्धा बऱ्याच अंशी आपल्या नवऱ्याचा पगार काय आहे असं विचारल्यानंतर आमच्या समोर बसून त्या असं 2 मिनिटं विचार करतात. मला बघून सांगायला लागेल. मग का नाही, त्याला आजपर्यंत मी विचारलं नाही, त्यांनी मला कधी सांगितलं नाही. बरं मग तुझा पगार? हो, सगळा माझा पगार आहे ना ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होता आणि मग आम्ही बाकीचे सगळे जे काही महिन्याचे खर्च आहेत ते भागवतो. ही स्थिती काय येते बरं? कारण ना आपल्याला लहानपणापासून मनावर हे बिंबवलं जातं की नवरा हा पती परमेश्वर. मान्य अगदी
की ना नवऱ्याने पती परमेश्वरासारखं वागावं, मग नवऱ्याने तसं मग स्त्रीला पण वागवावं. पत्नी का बरं नाही होऊ शकत परमेश्वर? लक्ष्मी आहे का नाही होत ती? इथेच सगळी मेख आहे. लहानपणापासून बिंबवलं जातं की स्त्री ही दुय्यम. खरंच आहे. तू खूप छान पद्धतीने सांगितलंस की काय आहे नक्की डिफरन्स. मग तुला काय वाटतं की एवढं सगळं असताना म्हणजे एकीकडे स्त्री ही प्रगत आहे, एकीकडे ती अगदी उंच टोकं गाडलेली आहे आणि एकीकडे पाहिलं तर ती विधवा विधवा म्हणून हिणवली जाते. मग खरंच स्त्री प्रगत आहे का? काय म्हणशील तू याविषयी ताई? की तुला काय वाटतं की स्त्री खरंच आहे प्रगत? मग आपण खरंच आपल्याला स्वतःला प्रगत म्हणून घ्यायचं का? हा मनामध्ये माझ्या नेहमी प्रश्न पडतो आणि म्हणून तो तुझ्या समोर आज टाकते. नक्की मेघनाताई, स्त्री मी असं म्हणेन 100% सक्षम आहे, पण ती प्रगत नाहीये. सक्षम आहे कारण ना स्त्रीच नाही, प्रत्येक जो जीव जन्माला येतो ना तो सक्षमच असतो. त्याच्या अंगी अंगभूत असे काही गुण असतात आणि ते गुण आहेत ना कालपरत्वे त्याला वाढवायचे असतात. एवढीच गोष्ट असते की तो ते वाढवतो. पण स्त्री प्रगत आहे का? आज भारत प्रगत आहे. भारतामध्ये एवढी पॉवर आहे की भारत सगळ्यांना टक्कर देऊ शकतो. भारतामध्ये पुरुष आणि स्त्री चांगल्या पद्धतीनं पुढे जात आहेत, सबळ पद्धतीनं पुढे जात आहेत आणि स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज काम करतेय. भारत प्रगत आहे, स्त्री प्रगत आहे, पण खऱ्या अर्थाने आहे का? तर एका सायंटिस्टचं मत सांगते. मी तिथे सायंटिस्ट आहे, मी तिथे काम करते, पण घरी आल्यानंतर माझ्या घरातल्या कामात कुठेही चूक दिसली तर तुम्ही बायका हा शब्द वापरला जातो की जो अजिबात बरोबर नाहीये. जर का बाई घरातलं काम करून बाहेरचं काम करून सगळं नीट सांभाळतीये तर तुम्ही तिचे रूळ मानले पाहिजे की तू दोन्ही डगरींवर पाय देऊन पण उत्तम द्यायचा प्रयत्न करतेस. पण त्या सायंटिस्ट स्त्रीला असं ऐकावं लागलं की तुम्ही स्त्रिया म्हणजे आपण प्रगत देश आहोत, आपण प्रगती करतोय, आपण चंद्रावर मंगळावर आणखीन कुठेतरी पावलं टाकू. अरे पण स्त्रीचं दुय्यम स्थान अजूनही दुय्यमच राहिलेलं आहे आणि त्याच्यात खो घालणारी फक्त स्त्री. कारण स्त्रीला उठाव कुठेतरी दिला पाहिजे, तिला पुश केलं पाहिजे, तिला हे सांगितलं पाहिजे लहानपणापासून. आईने प्रत्येक मुलीला सांगितलं पाहिजे तू कुठेही कमी नाहीयेस आणि म्हणून तुला जे योग्य वाटेल ते तुला करायचंय, ना की तुला नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर हे करावं लागेल म्हणून आता शिकून घे. मग मुलाला शिकवतो का आपण? बरोबर, खरंच आहे. त्याच्यामध्ये सगळी गोष्ट आहे की माझे ना म्हणजे मी अगदी प्रामाणिकपणे सांगते की कायदेशीर भाषा मी बोलणारच आहे, पण त्याच्या आधी मी प्रत्येकाची मानसिकता उद्धृत करते की स्त्री मन हे बालपणापासून तयार झालं पाहिजे. खरंच, आणि त्याची सुरुवात आपल्या घरातूनच हवी आहे खरं तर. म्हणजे आज जर आपण मुलगा झाडायला लागला तर आपण अरे तू नको झाडू, काही तुझं काम नाहीये. ही जी मानसिकता आहे ती आपण आपल्या घरापासूनच खरं बदलली पाहिजे. आणि त्यामुळेच सामाजिक दृष्ट्या आपण जे म्हणतोय की विधवा पण म्हणून जे तिला हिणवलं जातंय त्याचा उगमच इथून कुठेतरी आहे. कारण की आपली जी सुरुवात आहे, घरातली सुरुवात आहे, तिथूनच आपण मुला मुलींचा भेद करतोय. हा भेदाभेद जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत पुढे जाणार आहे, कारण शेवटी ही नदी हळूहळू पुढे जाणार आहे. आणि तो जो भेदाभेद आहे, ती जी समानता आहे ती तुमच्या घरातूनच पाहिजे. तिथं ती चांगली बिंबवली गेली तर सामाजिक दृष्ट्याही तुम्ही सक्षम व्हाल आणि ती सक्षम झाली तर विधवा पण हे जे काही म्हणून हिणवलं जातं ते मला वाटतं कुठेतरी बंद व्हायला आणि ती खरं मशाल पेटवणं आपण गरजेची आहे. आणि सामाजिक दृष्ट्या आपण म्हणतो की ती बदलली, पण हे जे विधवेपण आहे ते तुला काय वाटतं की खरंच बदललंय का या काळानुसार, का अजून तिथंच अडकून पडलंय? त्याआधी मी एक गोष्ट नमूद करेन की साधारण 1863 मध्ये विधवांच्या अपत्यांसाठी, विधवांसाठी, त्यांच्या संगोपनासाठी बाल हत्या प्रतिबंधक गृह कोणी जर चालू केलं असेल तर ते पहिलं ज्योतिबा फुलेंनी चालू केलं. महात्मा ज्योतिबा फुलेंचं हे योगदान आपल्याला अजिबात विसरून चालणार नाही. 1863चा काळ विचार करा, काय परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीचा त्यांनी झगडा देऊन ही गोष्ट कशी मनावर घेतली असेल की मला स्त्रियांकरता लढायचंय. मला असं वाटतं की 1863चा काळ आणि आज आहे 1920-21चा काळ, म्हणजे खरं तर त्या काळामध्ये इतके प्रगत विचार असू शकतात
तर हो, आज जर हो. आपले हे विचार असतील तर आपल्याला कुठेतरी लाज वाटली पाहिजे या शब्दांची. म्हणजे खरंच, आपण अगदी. एका स्त्रीला विधवा विधवा म्हणून लिहिलंय तर आपल्यालाच लाज वाटली पाहिजे असं मला वाटतं. खरोखरी हा धागा पकडून मी असं सांगते की 1917 मध्ये शाहू महाराजांनी पहिला विधवा पुनर्विवाह कायदा केला. कितीचं साल होतं? 1917. 100 वर्ष उलटून गेली हो. बरोबर. आणि आम्ही अजून काय आहोत? विधवेचा विवाह करायचा म्हटलं की धाय मोकलून रडतात माहेरचे लोक, सासरचे लोक. बरं झालं ब्यात गेली. खरंच. म्हणजे ही परिस्थिती आता सुद्धा आहे. आणि त्याला कुठेतरी सेटबॅक देण्याकरता, त्याला कुठेतरी बाजूला ठेवण्याकरता आपण समाजानेच प्रयत्न करायला पाहिजे. आणि तू मगाशी म्हणालीस तसं पहिली खिंडी, पहिला प्रयत्न माझ्या घरापासून झाला पाहिजे. मी माझ्या घरात मुलगा असेल किंवा मुलगी असेल, दोघं नुसते कायद्याने कॉन्स्टिट्यूशननी समान नाहीये, ते खऱ्या अर्थाने इक्वल आहे. दोघांचे राईट हे बिंबवलं गेलं पाहिजे. बरोबर. आता तू एवढं सगळं सांगतेस तर मग आता मी थोडा कायद्याकडे वळतीये. ह्या विधवा स्त्रियांसाठी किंवा एखाद्या स्त्रीचा नवरा गेल्यानंतर कायद्यामध्ये नेमकं काय तरतुदी आहे त्याच्याबद्दल तू आम्हाला काय सांगशील? नक्की. माझ्या नेहमीच्या सवयीनुसार मी एक छोटी 2 ओळीतली गोष्ट सांगते, सत्यकथा. साधारण 12-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण एक आजीबाई माझ्याकडे आल्या, वय वर्ष 70. त्यांच्या बरोबर एक चुणचुणीत मुलगी आणि तिचं वय साधारण 21 किंवा 22 असेल. आजीबाई माझ्या समोर अगदी कॉन्फिडेंटली येऊन बसल्या. फोनवर बोलणं झालेलं होतं आधी. कशा आहात ताई? मस्त. मग तुम्ही कशा आहात आजी? छान. ती मुलगी आपली अशी गप गुमान बसलेली, काहीच बोलायला तयार नाही. म्हटलं आजी बोला ना, काय तुमचा प्रॉब्लेम आहे? काही माझी मदत हवी आहे का? म्हणाली ही माझी नात आहे आणि नुकताच 4 महिन्यापूर्वी तिचा नवरा गेला आणि घरातल्यांनी तिला हाकलून दिलीये आणि सांगितलंय की आता तिकडे येऊ नकोस, तुझा नवरा गेला, नवऱ्याला तू खाल्लंस, आता आमच्या घरात तुला स्थान नाही. आणि हिचे आई वडील म्हणजे माझाच मुलगा आहे, त्याला मी समजावतीये की अरे तू माझ्या बरोबर चल. मी त्यांना समजावते काय समजवायचं ते. नाही समजलं तर आपण पंचायत बोलवू, लोकांसमोर न्यायनिवाडा होईल. पण मुलगा काही ऐकत नाही, कारण ना असं संकुचित मन की अरे बापरे आपण त्या गावात गेलो, लोकांनी मारलं, लोकांनी काही बोललं तर पुढचे विवाह घरातले कसे होणार, ह्याच्याकरता दोघेही जण नवरा बायको गुपचूप. आणि मग त्या आजी त्या मुलीला माझ्याकडे घेऊन आल्या होत्या. ती मुलगी शांत, खूप काही शिकलेली नव्हती, पण 12वी झालेली होती. आजी म्हणाल्या मी हिला कधीच सांगतेय, मला काय बाई तुझा कायदा कळत नाही ग, पण मी हिला कधीच सांगतेय असं नसतं कुठे. ज्या घरात दिली ना लाकडं त्याच घरात जाणार. त्यांची भाषा बघा. म्हणजे ठीक आहे ती तिच्या पद्धतीनं समजावते. म्हटलं कशाला लाकडं जायला पाहिजेत आजी, अजून तिचं सगळं आयुष्य पडलंय. हो म्हणे, मी तेच सांगते तिला की आता तू सुधार, आता तू तुझा आवाज उठव, तुला काहीतरी का हक्क असेल तर मॅडम तुम्ही मला आता तिचे हक्क सांगा. 70 वर्षाच्या बाईला कळतं ते 21 वर्षाच्या मुलीचं सोडून द्या. आई वडिलांना जे 40-45 वर्षाच्या पुढे आहेत त्यांना ते हतबल का झाले? समाजापुढे नतमस्तक झालेत, कारण आवाज उठवायचा नसतो. एकदा सासरच्यांनी सांगितलं ना की घरातनं निघून जा की जायचं असतं. कायदा काय सांगतो? हिंदू सक्सेशन ऍक्ट नुसार, आपण आता फक्त हिंदूंविषयी बोलूया, कालांतराने आपण बाकीच्याही धर्मीयांचे कायदे पाहू. हिंदू सक्सेशन ऍक्ट नुसार समजा एखादी विधवा असेल तर ज्या क्षणी तिचा पती गेलाय, दुर्दैवी घटना घडलीये, त्याच्यानंतर सुद्धा तिचा शेअर हे बाकीचे जे कोणी हेअर्स आहेत ना त्यांच्या इक्वलच राहतो, त्यांच्या बरोबरीनच तिचाही हक्क राहतो. त्या प्रॉपर्टीतनं तिला कोणीही बेदखल करू शकत नाही. तिचं स्त्रीधन त्याच्यावरती तुम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत लढलात तरी तिच्या स्त्रीधनाला हक्क लावू शकत नाही. तिची जी मुलं आहेत म्हणजे विधवेची मुलं आहेत असं ते लोक म्हणतात. म्हणजे आमचं मूल नाही आता, ते आमचं नातवंड नाही राहिलं, आता त्या विधवेचं मूल झालं. पण विधवेचं मूल आहे ना ते तुमचं मूल आहे आणि त्याचा कायदेशीर तुमच्या प्रॉपर्टीवर अधिकार आहे की जो कधीही नाकबूल केला जात नाही. कृपया महिलांनो, मैत्रिणींनो ही गोष्ट लक्षात ठेवा आणि लोकांपर्यंत पोचवा की बाय बर्थ तुम्हाला तुमच्याकडेही जे काही अधिकार आलेत त्याच बरोबरीनं ज्या वेळेला तुम्ही लग्न होऊन सासरी जाता त्यावेळेला जर का तुमचा पती नाहीये तर तुमचे हक्क संपत नाही. तुमचे हक्क तेवढेच पुन्हा कंटिन्यू केले जातात आणि नुसते तुमचे नाही, तुमच्या अपत्यांचेही, कारण ते अपत्य त्या घराण्याचं आहे.
त्याचा हक्क कधीही मारला जात नाही. आता ताई मेन मुद्दा हा आहे की तू म्हणतेस की सगळे अधिकार तसेच राहतात. अगदी एक ताजं उदाहरण आहे माझ्या समोरचं की तिचा नवरा गेल्यानंतर तिच्या सासरच्या लोकांनी अगदी टुमणाच लावला तिच्या आईला की हिला माहेरी घेऊन जा. आणि तिची आई तिकडे वयस्कर, म्हणजे आई काही कमवती नव्हती. ही मुलगी स्वतः हिला सासरच्या लोकांनी कधीही नोकरी वगैरे करू दिली नाही, त्यामुळे ही स्वतःच्या पायावर उभी नाही. मग तरी सुद्धा ती स्त्री माहेरी जाऊन करणार काय, आणि शेवटी एक लहान मुलगा. तर ह्या गोष्टीला तू काय सांगशील की हे जे काही दडपण येतं माहेरच्या लोकांवरती, म्हणजे सासरची लोक माहेरच्या लोकांवरती दडपण टाकतात, तर कायद्याने काय तिने केलं पाहिजे, किंवा कायदा तिला सुरक्षिततेसाठी काही सांगतो का? हा माझा मेन प्रश्न आहे. कारण 90% लोकांना किंवा माहेरच्या लोकांना याच्यातून जावं लागतं आणि हा प्रश्न सपोर्ट करावाच लागतो असं मला वाटतंय. अगदी खरं आहे तुझं म्हणणं मेघनाताई, की हा झगडा आम्ही रोज बघतो, वकील म्हणून बघतो, समुपदेशक म्हणून बघतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, थोडस दुर्दैव आहे हे, कारण सांगावं लागतंय की मुलींनो, एक तर आपलं घर सोडू नका गं, काही गरज नाहीये. तुम्हाला कोण जा म्हणणार आहे? मी मगाचपासून एक वाक्यानं सतत सांगते की माझ्या मनातलं ते ठिय्या करून असतं. लक्ष्मी म्हणून वाजत गाजत आणता हो, आणि लक्ष्मीला असं लाथाडता तुम्ही कशा करता? कुठे तुमचं, म्हणजे तुम्हाला थोडी पण लाज वाटत नाही? तुम्हाला जनाची नाही मनाची पण लाज वाटत नाही का? असं आपण त्यांना विचारायला गेलो ना की ते ना तोंड बाजूला करून निघून जातात. पण मग अशा लोकांकरता कायदा काय सांगतोय, तर एकदा ती मुलगी त्या घरात सासरी नांदायला गेल्यानंतर तिचे अधिकार तिला मिळाले पाहिजेत. पती असो अथवा नसो, तर मुलींनो घाबरू नका. अशा वेळेला तुम्ही ते घर सोडायचं नाहीये. समजा दुर्दैवाने असं झालं, तुमची मात्रा नाही चालली हो, तुम्हाला अगदी घरातनं 4 लोकांनी हातापायाला धरून बाहेर काढतो, ठीक, हरकत नाही. तुम्ही त्याच्या विरुद्ध आवाज उठवा. तुम्ही एक तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट, तज्ञांचा सल्ला घ्या. कोणीतरी आयरा गवाळा सांगतोय म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तज्ञ वकिलांचा सल्ला घ्या. एखादी नोटीस पाठवा. तुम्हाला तिथून जबरदस्ती काढत असतील तर 100 नंबरला फोन करा आणि पोलीस कंप्लेंट करा की मला या घरातनं जबरदस्ती ढकललं जाते. पोलीस इंटरफेअर करणार नाही. ते सांगतील हा घरगुती मामला आहे, हा कुटुंबाचा कलह आहे, तुम्ही कोर्टात जा. पण त्याची नोंद तर घेतली जाईल की तिने अशी असा आवाज उठवला होता, याची तर नोंद घेतली जाईल. सो ही गोष्ट सो नंतर नोटीस पाठवून तुमचा क्लेम आधी शाबित नंतर करायचा आहे, पण तुमचा क्लेम तुम्ही दाखवला पाहिजे की ह्या प्रॉपर्टीत माझा हक्क आहे. तुम्ही जर का प्रॉपर्टीतला हक्क मागितलाच नाही तर तुम्हालाही माहितीये मित्रमैत्रिणींनो, आजकाल कुणी ना कुणालाही खिशातलं काढून आपण काहीच देणार नाहीये. प्रत्येक गोष्टी करता आवाजच उठवायला लागणार आहे. मग मी असं एक वाक्य सांगेन की माहेरी येऊन खिचपत पडण्यापेक्षा, पण खिचपत का, तर आई वडील चांगली काळजी घेणार आहेत, भाऊ भाऊजे करतील, पण तुम्हाला मनात कुठेतरी ते आश्रितासारखं वाटणार आहे ना, मग जे हक्काचं आहे ना ते मिळवूया आणि सुखी का नाही व्हायचं आपण? बरोबर आहे? बरोबर आहे. अजून एक मुद्दा मी आपणहून मेघनाताई सांगते की जो बऱ्याच वेळेला लोकांना माहिती नसतो, की इलिगल चाइल्ड जे असतं, म्हणजे अवैध संबंधात असो किंवा जोर जबरदस्तीमुळे झालेलं असो किंवा अन्य गोष्टींमुळे असो, आता तर आजकाल लिव्हिंगचा कायदा आलाय, लिव्हिंग मध्ये राहणार, ह्या प्रत्येक अशा मुलीला सुद्धा कायदा प्रोटेक्ट करतो. जर का ते मूल आईच्या पोटात असेल तर त्या पोटातल्या मुलालाही सिक्युरिटी मिळू शकते. तर मग धडधडीत असलेल्या मुलाला का नाही मिळणार? आणि जे वैध आहे, जे कायदेशीर संबंधातनं झालेलं आहे, त्याला मिळालाच पाहिजे. ही पहिली गोष्ट तुम्ही आजपासून लक्षात ठेवा की इलिगल चाइल्डला राईट मिळतो, तर जे लिगल आहे त्याला का नाही मिळणार आहे? तुम्हाला फक्त गरज काय आहे, एक आवाज उठवायची. खरंच आहे. मग जर एवढे कायदे आहेत, एवढं सगळं आहे, मग समाजामध्ये कुठेतरी जागरूकता नाही असं वाटतंय का तुला, की बाबा याच्यामध्ये जागरूकताच नाहीये, किंवा नेमकी याची अंमलबजावणी कशी करायची, किंवा समाजापर्यंत हे कायदेच गेलेले नाहीयेत असं कुठेतरी भासतंय का? ह्याच्याबद्दल तू काय सांगशील? मला पुन्हा मुळाकडे जाऊया. कायदा का करतो आपण, त्याची 2-3 कारणं आपण पाहूयात. कायदा केला जातो, गरज असते. कायदा केला जातो, समाजात काहीतरी वेगवेगळे स्तरांवरती बदल होतात आणि मग ती समाजाची गरज असते, म्हणून कायदे केले जातात. मग आता ते कायदे केल्यानंतर पुढची स्टेप काय असते, तर लोकांपर्यंत ते पोहोचले पाहिजे.
त्याच्या पुढची स्टेप काय असते, अंमलबजावणी. आमच्याकडे गंमत अशी आहे, कायदे ढिगभर आहे, पण जागरूकता आणि अंमलबजावणीमध्ये आपण झिरो आहोत. ह्या करता आपल्याला लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मेघनाताई, तुझं म्हणून मी मगाशी कौतुक केलं, आता पुन्हा करते की ही जागरूकता निर्माण करण्याकरता तू एक चिंगारी पेटवतीयस आज, आणि कमीत कमी 10 बायका जरी यातनं शिकल्या तरी आपल्या ह्या मुलाखतीचं सार्थक झालं असं पण म्हणू. म्हणून जागरूकता निर्माण होणं आणि अंमलबजावणी होण्याकरता कायदा आपोआप नाही अंमलबजावणी करणार आहे. म्हणजे कसं आहे, मला तहान लागली तर मलाच विहिरीपर्यंत जायचंय. त्याच न्यायानं मला जर का न्याय मिळवायचा आहे तर मलाच कायद्याचं दार ठोठवावं लागणार आहे आणि मला नक्की न्याय मिळणार आहे. म्हणून अंमलबजावणी होणार आहे, जागरूकतेची मात्र नक्कीच कमतरता. आणि ती आपण सगळ्यांनी मिळून खरं तर केली पाहिजे. कारण आज बऱ्याच अशा स्त्रिया आहेत की ज्यांच्यावरती अन्याय होत आहे आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपणच पुढे येऊन काहीतरी करणं हे फार अतिशय महत्वाचं आहे. आणि हे सगळं करत असताना म्हणजे आज कायदा आहे, त्या स्त्रीला न्याय मिळतोय, पण कुठंतरी कायद्याच्या बरोबरीने ती स्वतःच्या पायावर उभी राहावी, किंवा त्यासाठी काही कायदा किंवा कायदा तिला काही मदत करतो का? किंवा आज पाहतो आपण की मानसिक दृष्ट्या तिचं पूर्ण खच्चीकरण झालेलं असतं आणि तू म्हणतेस की कायदा ढिगभर असून काय उपयोग आहे? म्हणजे ताटात वाढलेले पदार्थ, म्हणजे भांड्यामध्ये ठेवलेले पदार्थ खूप येतो, पण त्या ताटामध्ये वाढले तर पाहिजे. तिचे ते भुकेलेले आहे, त्या भुकेल्या माणसाला किमान एक घास प्रेमाचा मिळाला तर नक्की तो खाणार आहे. तर त्यासाठी काय वाटतं तुला की काय केलं पाहिजे? नक्कीच 2 स्तरांवरती आपण काम करायचं आहे हे सगळे कायदे पोचण्याकरता. एक तर जागरूकता कशी, तर लोकांपर्यंत कायदे पोचले पाहिजेत. लोकांपर्यंत कायदे पोचले. मगाशी ज्या मुलीचं मी उदाहरण दिलं, आजीबाई घेऊन आल्या होत्या, कायदा तिच्यापर्यंत पोचला नव्हता मुलीपर्यंत, पण आजीपर्यंत पोचला होता. पण जोपर्यंत ती मुलगी मनावर घेत नव्हती ना, महिन्याभराचा कालावधी गेला की त्या मुलीने होकारच दिला नाही मी असं कुठेतरी येते. ह्याच्याकरता तुमची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. मी सक्षम आहे, मी आता शिकलेली नाहीये, माझ्याकडे आता पैसा नाहीये, पाठबळ नाहीये, पण माझी इच्छा आहे, पुरेसा आहे. माझ्याकडे 2 कोणीतरी अशा व्यक्ती आहेत जे मला गाईड करतील, पुरेसा आहे. पण अरेच्या तुम्ही उठून 2 पावलं चालवायला पाहिजेत ना. एक छोटं उदाहरण घेऊ, उद्यापासून मला व्यायाम करायचा आहे. वर्षानुवर्ष भोकणारे लोक आपण बघतो, व्यायामाला काही जात नाही. केव्हा तुमच्यामध्ये बदल होणार आहे, केव्हा व्यायामाचा फायदा होणार आहे? 2 स्टेप तुम्ही चालल्यानंतर. कायद्याचं तसंच आहे, तुम्ही 2 पावलं चालली पाहिजे. त्याच्याकरता तुमची मुळात मानसिकता चांगली असली पाहिजे की मला हे मिळवायचं. एक साधी सोपी गोष्ट विचार करूया की ना, जीवन शेवटी काय आहे, आपलं आयुष्य काय आहे? एक प्रवास आहे. तो मला प्रवास किती सुखकर करायचा आहे. कसा करायचा सुखकर प्रवास? त्या प्रवासामध्ये मला अडथळे येणार आहे. त्या अडथळ्यांवर मात करण्याकरता माझी मानसिक स्थिती चांगली असली पाहिजे, मी मानसिकदृष्ट्या सबळ असले पाहिजे. मग त्याच्याकरता मी चांगले विचार ठेवणं, चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचवणं हे पण गरजेचं आहे. आणि हे जर का आपण करू तर 100% आपल्याला यश येईल. खरंच आहे. म्हणजे अनिशाताई, खरंच आज आम्हाला एक मानसिक दृष्ट्या बळ दिलेलं आहे. म्हणजे ही फक्त मुलाखत आहे किंवा एक परिसंवाद आहे असं आम्ही म्हणणार नाही, तर ज्या या सख्यांनी आज तुझं हे ऐकलेलं आहे, हे बोधामृत ऐकलेले आहेत, त्यांना खरंच एक बळ आलेलं असेल. आणि मी तर म्हणेन खरंच आपण एक बळ घेतलेलं आहे आज, आणि एक सकारात्मकता बाळगूया. कारण आज आपण कितीही प्रगत असलो, आज भारतीय स्त्री प्रगत असली तरी सुद्धा विचारांनी प्रगत होणं फार गरजेचं आहे. आणि अनिशाताई, तू ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालीस आणि आम्हाला वैचारिक दृष्ट्या आमची पातळी उंचावर नेऊन ठेवलीस, आमच्यामध्ये एक पॉझिटिव्हनेस दिलात, त्याबद्दल खरं तर मी तुझी खूप खूप आभारी आहे. आणि त्याचबद्दल भगिनीनो, मी तुम्हाला एक आवाहन पण करेन, कुणाला काही प्रॉब्लेम असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला केव्हाही संपर्क साधा, किंवा तुम्हाला कशाची मदत हवी असेल की आम्हाला ह्या कायद्यावरती तुम्ही व्हिडिओ बनवून द्या किंवा ह्या कायदेविषयक एक चर्चासत्र ठेवा, तर आम्ही नक्की त्याचा प्रयत्न करू. आणि पुन्हा एकदा अनिशाताई, आपण सगळ्यांना मदत करूया. जसं तू मगाशी म्हणाली की आपण ठिणगी फक्त टाकलेली आहे, आणि ह्या ठिणगीचं रूपांतर जे आपण म्हणतोय की आज आपल्याकडे कायदे खूप आहेत, पण ते कायदे पोचलेले नाहीयेत, तर ते पोचण्याचा प्रयत्न करूयात. आणि पुन्हा एकदा तू सहभागी झालीस आणि खूप छान आम्हाला, म्हणजे आज आय एम टोटली स्पीचलेस की एवढं पॉझिटिव्हनेस आज आमच्यामध्ये आलेलं आहे. त्याबद्दल मी तुझी खूप आभारी आहे.
आणि ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी. नक्की मी तुला धन्यवाद देते की अशा कार्यक्रमामध्ये मला तू बोलण्याची संधी दिलीस आणि माझे विचार लोकांपर्यंत पोहोचले आणि तू अशी सकारात्मकता तू आणि मी ठेवली तर नक्की आपण समाजामध्ये प्रगत स्त्रियांना घडवण्याकरता नक्कीच मदत. नक्कीच. आणि आपण दोघे मिळून ही सकारात्मकता नक्की जागृत करू. मी तर म्हणेन दोघे मिळून का, ज्या ज्या पाहतायत त्या आपण सगळ्याच एकमेकींचा हात धरूयात आणि ही मशाल अशीच पेटवत एक सकारात्मकता वाढवूयात. म्हणजे भारत हा एक बलाढ्य देश म्हणून नक्कीच नक्कीच अगदी अगदी थोड्या अवधीतच होईल. म्हणजे आज भारतीय स्त्री प्रगत तर आहेतच, पण सामाजिक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या, संपूर्ण दृष्ट्या ती प्रबळ होईल. आणि आपला देश, कारण अगदी पूर्वंपार चालत आलेला आहे की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करेल. आणि ती पाळण्याची दोरी जर आपल्याला पकडायची असेल तर अनिशाताईंनी सांगितल्याप्रमाणे सकारात्मकता बाळगावीच लागेल. एवढं सांगून आज आम्ही दोघे तुमचा निरोप घेतोय. धन्यवाद. पुन्हा भेटूयात पुढच्या भाग 2 मध्ये. धन्यवाद.